श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, तुम्हाला माहिती असतं की कोणी खोटं बोलतंय, पण तुम्ही फक्त हसता आणि त्याला सोडून देता, कारण शांतता वादापेक्षा ही जास्त महत्वाची असते. तुम्ही समजता की जीवन तेव्हा चांगलं असतं जेव्हा कोणी तुमच्याबद्दल फारसं जाणत नाही. गोपनीयता, तुमचे सामर्थ्य आणि साधेपणा तुमचं सुख असतं. तुम्ही स्वीकारता की तुम्हाला खूप काही माहिती नाही आणि तुम्ही प्रत्येकाकडून आणि प्रत्येक गोष्टीतून शिकता. प्रत्येक दिवस हा धडा आहे आणि प्रत्येक व्यक्ती एक शिक्षक आहे. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना तुम्ही तुमच्या जीवनाची 100% जबाबदारी घेता आणि कधी तक्रार किंवा इतरांना दोष देत नाही. जबाबदारी आणि प्रगती करता. तुम्हाला समजतं की तुमच्या मानसिक आरोग्य कोणत्याही नातेसंबंधापेक्षा हे जास्त महत्वाचं आहे. तुमची शांतता जपता, कारण तिच्याशिवाय बाकी काही महत्वाचं नसतं. श्रोते हो, जर हे तुम्ही सगळं करत असाल तर तुम्ही समजदार झाले आहात असं म्हणायला काही हरकत नाही. बघा, पडतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रशंसा ही चारित्र्याची झाली पाहिजे, चित्राची नाही. कारण चित्र बनवायला काही दिवस लागतात, पण चारित्र्य बनवायला पूर्ण आयुष्य. चांगल्या गोष्टींची सुरुवात ही जाणीवपूर्वकच करावी लागते आणि ती देखील स्वतःपासूनच. जिथं हेतू आणि कृती चांगली असते तिथं सोबती कमी आणि विरोधक जास्त उभे असतात. पेरणी मशागत करते वेळी सोबतीला कोणी नसतं. भरघोस उगवलेलं दिसताच त्यात वाटेकरी निर्माण व्हायला लागतात. माणसाला माणसाजवळ आणणं हीच खरी समाजसेवा आणि हीच खरी प्रगती. आणि माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म. चांगल्या गोष्टी आपल्या हातून तेव्हाच घडतात जेव्हा आपण लाचार नसतो, मजबूर नसतो आणि स्वार्थी नसतो. प्रेम आणि लग्न योग्य व्यक्ती सोबत झालं तर ठीक, नाहीतर आयुष्याचा पसारा होतो. जगातील सर्वात अनमोल गोष्ट काय तर ती म्हणजे आई वडील. परिस्थितीची जाणीव असणाऱ्यांना कमी असलेल्या गोष्टीची लाज आणि जास्त मिळालेल्या गोष्टीचा माज हा कधी येत नाही. इतरांचं भलं व्हावं अशी मनात तळमळ असावी, पण ज्यांचं भलं झालंय त्यांच्याविषयी मळमळ नसावी. आती पैसेवाले झाले म्हणून तुमच्या पिंडाला शिवायला देवाचं गरुड नाही येणार, तर कावळाच येत असतो. असहाय्य लोकांना मदत केली पाहिजे. असहाय्य लोकांना मदत केली की कधी कधी आपल्यावरच असहाय्य परिस्थिती येते. लोक विसरभोळे होत चाललेत. उपकार लवकर विसरतात आणि अपकार मात्र आवर्जून लक्षात ठेवतात. जगण्यातल्या रिकाम्या जागा या नक्कीच भरायच्या असतात, पण मायावी मृगजळामागं धावण्यात नव्हे, तर स्वतःसाठी आनंदाच्या दिशांचा शोध घेण्यासाठी. आयुष्यात जे मिळालं नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे मिळाले त्याच्याकडेच आनंदानं बघायचं. मग कळतं आपल्या जवळ सुद्धा खूप काही आहे जे दुसऱ्यांसाठी सोप नाही. पुस्तकं माणसाला रद्दी होण्यापासून वाचवत असतात. करावं तसं भरावं हे कुणीतरी कुठेतरी लिहिलेलं आहे. आपण फक्त आपलं काम चोख करावं, बाकी दैव
आजपर्यंत कोणी चोखलं नाही. चारित्र्य, शील, इज्जत फक्त स्त्रियांनाच नसतं. ज्याचं स्वतःचं ग्रंथालय, जो खूप पुस्तकं वाचतो, त्याला अजिबात घाबरू नका. ज्याच्याकडे एकच पुस्तक आहे, ज्याला तो पवित्र मानतो, पण त्यानं ते कधीच वाचलेलं नसतं, अशाला नक्की घाबरा. तो खतरनाक असू शकतो. चूक व्यक्तीची असेल तर व्यक्ती सुधारता येते, पण व्यक्ती चुकीची असेल तर चूक सुधारावी लागते. द्वेष मिळवणं हे सोपं नाही. या जगात लोकांचं लक्ष वेधण्यासाठी काही गुण असणं आवश्यक असतं. चालून थकल्यावर समजतं की प्रश्न प्रवासाचा नाही तर सोबतीचा होता. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात यावरच बराचसा प्रवास हा अवलंबून असतो. मग प्रवास रस्त्यावरचा असो की आयुष्याचा. शब्दांमुळं अक्षराला अर्थ मिळतो आणि आपल्या माणसांमुळं आयुष्याला अर्थ मिळतो. ग्रंथ समजल्याशिवाय संत समजणार नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजणार नाही. तुमची वागणूक ही चांगली असेल तर तुमचं मन मंदिर आहे. आहार चांगला असेल तर शरीर हे मंदिर आहे. विचार चांगले असतील तर मेंदू हे मंदिर आहे. हे तिघे चांगले असतील तर जीवन एक मंदिर आहे. आजच्या कलियुगात तो सर्वात श्रीमंत आहे जो कमीत कमी समाधानी आहे, कारण समाधानी राहणं ही निसर्गाची संपत्ती आहे. जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हारलो तर आपली माणसं सोडून जातात. जर नशिबात असेल तर निघून गेलेलं सुद्धा पदरात येईल, पण नशिबात नसेल तर आलेलं सुद्धा निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका. बापाची गरिबी प्रत्येक मुलगी झेलते, पण जी आपल्या नवऱ्याची गरिबी झेलते तीच खरी राणी असते. खोटं ऐकायला तेव्हाच मजा येते जेव्हा आपल्याला खरं माहीत असतं. तुम्हाला त्रास देणारी खिडकी ताबडतोब बंद करा, भलेही समोरचा नजारा किती सुंदर असो. खोट्या आशा दाखवून कोणाच्या भावनांशी खेळण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणं हे कधीही चांगलं असतं. ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. आपण स्वतः किती प्रामाणिक किंवा प्रांजळ मनाचा असलो तरी जग आपल्यावर विश्वास ठेवेलच असं नसतं. त्यामुळे जगाचा खूप जास्त विचार करणं सोडा. वाचण्यासाठी फक्त नजर चांगली असून उपयोग नसतो, त्यासाठी दृष्टी देखील तितकी शुद्ध लागते. मग समोर एखादं पुस्तक असो, एखादा चेहरा असो किंवा एखादं मन.